मित्रांनो, ह्या ठिकाणी CSK जिंकले आहे. पब्लिक अजून एक विकेट पडली बघून घ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कालचं ब्लॉग ज्यांनी बघितलं नाही लवकर जाऊन बघा. आजचं पण काहीच नाही. तोच पाऊस, तोच चेहरा, तोच माणूस. सो आत्ता पण पाऊस चालू आहे बाहेर. आणि आज म्हणजे आजचं काहीच नियोजन नाही आहे जास्त मोठं. मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवतो. त्या कुठल्या क्लिप्स आहेत आणि एक मंदिराचे क्लिप्स आहेत. आणि त्या कुठल्या क्लिप्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा. क्लिप्स बघा तुम्ही पहिल्या. मित्रांनो, घरात बसल्या लय बोर झाले बघा. आत्ता सध्यांतरीत मी माझा कालचा व्लॉग बघतो. तुम्ही म्हणत असाल ह्यो आम्हाला ब्लॉग बघायला लावतोय आणि स्वतः काय करतोय. सो तोच व्लॉग मी बघतो कालचा. आणि तुम्हाला पण जर व्लॉग आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. काय आता इथं काय झालं आहे, चालू केलं आहे मी. आणि इथे हॅनाबेलाच काय हॅनाबेला comes home, right? Okay, watch now, retry. ओके, नेटवर्कची प्रॉब्लेम आहे. पहिलं तर मी वायफाय कनेक्ट करून घेतो सगळ्यात पहिलं. सो वायफाय पण कनेक्ट झालं आहे आत्ता. अरे मागं हां, रिट्राय. ओके, डिझनी हॉटस्टार, गो टू होम. आणि त्या क्लिप्स तुम्हाला आवडल्या का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते कुठलं मंदिर आहे, त्या देवस्थानचं नाव सांगा मला कमेंटमध्ये. कमेंट करायला विसरू नका. आता मी जस्ट बघतो जरा काहीतरी, एक व्लॉग बघतो, नाहीतर एक पिक्चर मूवी बघतो. मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत बाय बाय. राम हुए एक त्रेता में, एक रावण का संहार किया. इस युग में 100 रावण, फिर राम ने अवतार लिया. नाग है शत्रु का करे आह्वान, रण क्षेत्र तेरा चहुओर व्यूह में तू है गिरा पर न लाल धरा. तू शौर्य दिखा जहाँ दुष्ट विप्र सा ताड़ रहा है, कीन हृदय में गाड़ रहा. घने अंधकार में तुम्हें छटा बलि वेदी सजी गतिरोध हटा. छल मरवण शस्त्र निस्वांग भरा, दुष्कर्म अधर्म कार्य पहर कर. शत्रु अनन्नर मुंड गिरा ध्वज, अपनी विजय का तू लहरा. चले अपनी शिखा सा दशहरा, मान क्रोध का दशहरा. यही पर्व न्याय का दशहरा है, लक्ष्य विजय का दशहरा. राम हुए एक त्रेता में, एक रावण का संहार किया. इस युग में 100 रावण, फिर राम ने अवतार लिया. मित्रांनो, गाणे ऐकून कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या टीव्हीचा क्वालिटी कशी टीव्हीची तेवढं सांगा आवाजाची. सो त्या क्लिप्समध्ये तुम्ही एन्जॉय केलं. सो 3:30 वाजलेत आणि
तुम्हाला मी सांगितलेलं की काल आपल्या मित्राशी तिथे जाऊन आपण व्ह्यू चेक करूयात. सकाळ धरून पाऊस पडतोय. आत्ता पण थांबला का नाही माहीत नाही मला. मी एकदाच खाली गेलो आपण धाबा धाबा पडत होता. आता पण पडत असणार बहुतेक. मे बी 2 मिनिटं चेक करतो. सो मंडळी, पाऊस अजून चालूच आहे, उतरला का नाही. थोडा थोडा का होईना चालू आहे पाऊस. एकदा विकेट पडली बघा. एकच नंबर भाऊ, एकच नंबर. बटलर गेलाय. 7 बॉल मध्ये 5 रन केले ते. हा, सो बघू शकता. कॅच आउट डायरेक्ट. साहेब साहेब. सो बघितलंच तुम्ही कसं काय झालंय. आता 2 विकेट तर पडल्यात आणि किती रन झालेत माहिती का? 29 रन झाले. 2 विकेट गेले. जॉर्ज बटलर गेलाय कोण का असणार तो गेलाय. सो बघत राहा मॅच. स्टेट पब्लिक. अजून एक विकेट पडली बघून घ्या. अजून एक विकेट पडली. 3 विकेट झाल्यात. रदरफोर्ड गेलाय. 4 बॉल खेळलेत फक्त, 0 रन काढलेत. सो बघून घ्या विकेट कशी पडली. बस शेवटची का मॅच असा ना ते म्हणत असेल सारखंच काय दाखवते विकेट पडलं, सारखंच काय दाखवते विकेट पडलं. सो बघून घ्या आपली सीएसके कशी खेळते. आणि साहेबांचे मतलब म्हणजे महेंद्रसिंग धोनींच्या घरचे पण आज सगळे येणार आहेत क्रिकेट मॅच बघायला शेवटची. असं म्हणतात की ही शेवटची मॅच असणार आहे आपल्या साहेबांची. सो काय माहिती काय होतंय. तुम्ही पण बघा आणि मी पण बघतो मॅच. एन्जॉय. शेवटची मॅच साहेबांची बघून घ्या नेट की. आता महेंद्रसिंग धोनी म्हणजे आपली MSD पुढची 2026 मध्ये IPL खेळतील का नाही काय माहित नाही. पण खेळले तर आपण आवर्जून बघणार. आपण CSK ला सपोर्ट करणार शेवटपर्यंत. माझे लय मित्र म्हणत होते MI ला सपोर्ट कर. नाही ओनली फॉर CSK. तिकडे CSK हारून असताना नाही जिंकू. ओनली फॉर CSK, फॉर एव्हर CSK. एवढे दिवस साहेब होते म्हणून आपण बघत होतो क्रिकेट. सो आता साहेब चाललेत त्यामुळे आपण काय क्रिकेट बघणार नाही. बंद. चला मित्रांनो, ह्या ठिकाणी CSK जिंकले आहे आपली 83 रनांनी. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.